नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 17 मार्च ते 23 मार्च 2024 मेष रास। सध्या सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असणार आहे। चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही चांगले बदल घडणार आहेत, तेव्हा लक्षात ठेवा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा। तेव्हा तुम्ही कुठेही कमी पडणार नाही असं तुमचं काम ठेवा। आळस बाजूला सरा आणि कामाला लागा, कारण जे दिवस चांगले असतात त्या दिवसांमध्ये आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना नक्की यश मिळते। आजचे काम उद्यावर ढकलू नका, उद्याचे काम आजच करा असा संकल्पच करा। त्यामुळे आगामी काळासाठी हे नियोजन फायद्याचे ठरणार आहे। व्यवसायात चाललेल्या घडामोडींचा आढावा घेताना वरिष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या। नोकरदार वर्गाच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत। आर्थिक बाबतीत समाधानाची बाब असणार आहे। राजकीय क्षेत्रात तुम्हाला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळतील। मुलांच्या बाबतीत भावनिक निर्णय घेऊ नका, व्यवहारपूर्ण असे निर्णय घ्या। घरगुती वातावरण चांगले राहील। धार्मिक कार्यासाठी खर्च कराल, मानसिक समाधान लावेल। तसेच आरोग्य देखील उत्तम राहणार आहे। मेष राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 22 आणि 23 मार्च। वृषभ रास। या सप्ताहात कोणताच दिवस असा नाही की काळजी वाढवणार आहे। सर्व दिवस चांगले असतील। चांगले दिवस म्हणजे डोक्याला फारसा ताण देऊन विचार करावा लागणार नाही असेच म्हणावं लागेल। जे काही निर्णय घेणार आहात ते तडीस न्याल। कोणाच्या मदतीची अपेक्षा लागणार नाही। आपले काम आपणच पूर्ण करण्याची जिद्द तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकाल। सध्या एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ येणार नाही। एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव मात्र साध्य करू शकाल। व्यवसायात संघर्ष असला तरी तुम्ही हार मानणार नाही। नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे ऐकून घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कामगारांच्या कामांकडे आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा। आर्थिकदृष्ट्या प्रगती चांगली होईल। राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही। नातेवाईकांची उठबस करावी लागेल। धार्मिक कार्यात सहभाग घ्याल। घरगुती वातावरण चांगले राहील। तसेच आरोग्यही ठणठणीत राहणार आहे। वृषभ राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 18 आणि 19 मार्च। मिथुन रास। शुभग्रहांची स्थिती उत्तम आहे, त्यामुळे सर्व दिवस चांगले असणार आहेत। चांगले दिवस म्हणजे नेमके काय, तर ह्या दिवसात ज्या कामाला उशीर होत असतो तो होणार नाही। समोरच्याला आपण विनवणी करण्याची गरज भासणार नाही। शिवाय अगदी ठरवल्यासारखी सगळी कामे होतील। कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही। असं वाटलं तरी तो अडथळा दूर करू शकाल। चांगल्या कालावधीत अडथळा येत नाही असं नाही, पण आला तरी त्यावर निवारण करून तुम्ही मार्ग काढाल ह्यात शंका नाही। व्यवसायातून मिळालेले उत्पन्न अपेक्षेपेक्षा अधिक असेल। नोकरदार वर्गाला कामात त्रास होणार नाही। आर्थिक बाबतीत योग्य परतावा मिळेल। भावंडांना मदत करावी लागेल। शेजारच्या कोणत्याही गोष्टीत मात्र हस्तक्षेप न केलेला बरा। जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल। धार्मिक गोष्टींची आवड निर्माण राहील। प्रकृती उत्तम असेल। मिथुन राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 17 आणि 18 मार्च। कर्क रास। दिनांक 17 आणि 18 ही संपूर्ण 2 दिवस किंवा 19 तारखेला देखील दुपारपर्यंत असा 2.5 दिवसांचा कालावधी फारसा चांगला सकारात्मक नाही। या दिवसात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात, तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या। निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका। इतरांशी तुलना कॉम्पिटिशन करणे टाळा। भावनिक गोष्टींना महत्त्व देऊ नका। प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका। काही गोष्टी नाही पटल्या तर त्या सोडून द्या आणि पुढे चला। त्यामुळे वादविवाद होणार नाहीत। पर्यायी मार्ग स्वीकारा। बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असून व्यावसायिकदृष्ट्या आवक जावक पाहून मगच गुंतवणूक करा। मोठी गुंतवणूक शक्यतो पुढे ढकललेली बरी। नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठांची मदत मिळेल। खर्च सावरण्याचा प्रयत्न करा। समाजसेवेची आवड नसली तरी ती करावी लागेल। कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या। त्यासाठी तोंडावर ताबा म्हणजेच तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा। शारीरिकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल। कर्क राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 20 आणि 21 मार्च। सिंह रास। 19 तारखेला दुपारनंतर दिनांक 20 व 21 असे संपूर्ण 2.5 दिवस म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे। तेव्हा अगदी नियोजन करूनही काही कामे न होणे म्हणजे सध्या वेळ चांगली नाही असेच म्हणावे लागेल। तेव्हा संयम आपला वाढवा।
म्हणजेच या 2.5 दिवसांचा कालावधी जेमतेम राहील। या दिवसात कोणतीही हुशारी करून चालणार नाही, शॉर्टकट मारू नका, म्हणजेच जोर जबरदस्तीने केलेल्या गोष्टींचा त्रास तुम्हालाच जाणवेल। त्यापेक्षा प्रयत्न करत राहा, अपेक्षा ठेवू नका। इतरांची मदत ह्या वेळेत मिळेल ह्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये येऊ शकतात, त्यापासून दूर राहा, समतोल साधा। बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील। व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करू नका। नोकरदार वर्गाने कामाचा अंदाज घेऊन काम केले पाहिजे। खर्च जपून करा। मित्रमैत्रिणींची मदत मिळणार आहे। संतती सौख्य उत्तम असून जोडीदार आनंदी असेल। आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा। सिंह राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 22 आणि 23 मार्च। कन्या रास दिनांक 22 व 23 हे दोनही दिवस कोणतेही काम करताना त्यामध्ये अडथळा येणार आहे असे गृहीत धरूनच चाला, त्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तांत्रिक अडचणी ह्या अचानक येऊ शकतात। यासाठी कितीही पर्याय केला तरी त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील, तेव्हा त्या ठिकाणी शॉर्टकट मारू नका। एखाद्या गोष्टीला उशीर होणार आहे असे गृहीत धरून चालल्यास त्रास कमी होईल। संयम ठेवून काम करा, म्हणजे त्रास कमी झाल्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील। बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल। व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होणार आहे। नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल। खर्च जपून करा। राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे काम उद्यावर न ढकलता आजच केलेले बरे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। मित्रमैत्रिणींसाठी वेळ द्यावा लागेल। कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ओढाताण होईल। जोडीदाराची मात्र मदत घेतल्यास त्याप्रमाणे योग्य कामात त्यांनी सहकार्य केल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल। स्वतःचे आरोग्य जपा। कन्या राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 20 आणि 21 मार्च। तुळ रास भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण हे शुभ पडघम वाजवल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आता चांगले काही होण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा स्वतःला तयार ठेवा। बऱ्याच दिवसातून असे चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे एक प्रकारचा आनंद तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे। कोणतेही काम करायला आळस वाटणार नाही। इतरांनी आपल्याला मदत करावी अशी स्थितीसुद्धा निर्माण होणार नाही। आपणच इतरांना उलट मदत कराल। सर्व दिवस चांगले असतील। व्यवसायात प्रगती होईल। नोकरदार वर्गाने केलेल्या कामाचे कौतुक वरिष्ठांकडून केले जाईल। आर्थिकदृष्ट्या भरभराट होणार आहे। राजकीय क्षेत्रात शुभवार्ता कळतील। मुलांची आवडनिवड पूर्ण कराल। घरगुती वातावरण आनंदी असेल। मानसिक समाधान लाभेल। धार्मिक कार्यासाठी खर्च कराल। आरोग्याच्या तक्रारी दूर होतील। तुळ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 17 आणि 18 मार्च। वृश्चिक रास दिनांक 17 आणि 18 मार्च हे संपूर्ण दिवस व 19 तारखेला दुपारपर्यंतचा अर्धा दिवस अशा 2.5 दिवसांच्या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवा। डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवल्यास बरेचसे अनर्थ टळणार आहेत। मागील काही गोष्टी त्रासाच्या होत्या याची आठवण आता काढण्याची गरज नाही, त्याच्यातून नुकसान संभवते। सध्या दिवस कसे चांगले घालवता येतील ते पहा। विनाकारण जुन्या आठवणींमध्ये वेळ वाया घालवू नका। आपल्या मर्यादा आपणच सांभाळायच्या असतात हे लक्षात राहू द्या। समोरच्याने शांत बस असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका। जेवढ्यास तेवढे राहा, म्हणजे त्रास होणार नाही। बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील। व्यवसायात संघर्ष करावा लागणार नाही। नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळाल्यामुळे कामातील अडथळे दूर होणार आहेत। आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होतील। नातेवाईकांच्या भेटीगाठी होणार आहेत। धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। आरोग्याची काळजी घ्या। वृश्चिक राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 20 आणि 21 मार्च। धनुरास 19 तारखेला दुपारनंतर 20 व 21 हे संपूर्ण 2 दिवस असे 2.5 दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही असे म्हणता येणार नाही। म्हणजेच या दिवसात तुम्ही इच्छा नसताना सुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागेल। म्हणजे सध्या भांडण करायचे नाही असे ठरवले तरी तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा हा कालावधी आहे। तेव्हा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवल्यास बरेचसे अनर्थ टळू शकतात। हा कालावधी माहीत असताना सुद्धा कोणत्याही गोष्टीचा पुढाकार घेणे तुमच्या स्वतःसाठी त्रासाचे ठरू शकते। तेव्हा या 2.5 दिवसात हाताची घडी आणि तोंडावर बोट असेच वातावरण ठेवा, म्हणजे त्रास होणार नाही। न जमणाऱ्या गोष्टींसाठी इतरांना शब्द देणे टाळा। बाकी दिवस चांगले असतील। व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील। नोकरदार वर्गाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहावे लागेल। आर्थिक बाबतीत उधार उसनवारीचे व्यवहार शक्यतो टाळलेले बरे। कौटुंबिक वादविवाद टाळा।
मानसिक व शारीरिक समतोलता राखा. धनु राशीसाठी शुभ दिवस आहेत दिनांक 22 आणि 23 मार्च. मकर रास 19 तारखेला दुपारनंतर आणि 20-21 हे संपूर्ण 2-2.5 दिवस हा कालावधी चढउतारांचा असणार आहे. असे दिवस असले तरी सावधानता बाळगून काम केलेले चांगले. म्हणजे चांगल्या कामाचा श्रीगणेश हा ह्या कालावधीत करणे अडचणी वाढू शकतात. तेव्हा शक्यतो नवीन काम ह्या 2.5 दिवसात सुरू करू नका. त्यापेक्षा ह्या दिवसात व्यवस्थापनानुसार पूर्वनियोजित काम करणे केव्हाही चांगले राहील. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करणे टाळा. जबाबदारीने वागा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे. व्यवसायातून मिळालेले उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी जरी असले तरी समाधानकारक असेल. नोकरदार वर्गाला कामात लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय हे विचार करून घ्या आणि जपून घ्या. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय विचार करून घेतल्यास पुढचे अनर्थ टळणार आहेत. मैत्रीचे नाते दृढ होईल. जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण कराल. उपासना फलद्रूप होण्याचा हा योग्य कालावधी आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्या. मकर राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 17 आणि 18. कुंभ रास 19 तारखेला दुपारनंतर आणि 20-21 हे संपूर्ण 2.5 दिवस हा कालावधी चढउतारांचा असणार आहे. असं असलं तरी सावधानता बाळगूनच काम केलेले चांगले. चांगल्या कामाचा श्री गणेशा ह्या दिवसात न केलेलाच बरा. त्यामुळे पुढचे होणारे अनर्थ टळणार आहेत. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असून मिळालेले उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी असले तरी चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामात लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य ठरतील. मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल. जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण कराल. उपासना फलद्रूप होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुंभ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 17 आणि 18. मीन रास दिनांक 22-23 हे 2 दिवस कोणतेही काम करताना दूरदृष्टिकोन ठेवा. समोरच्याकडून अपेक्षा ठेवणे त्रासाचे राहील. कारण ह्या 2 दिवसात समोरून येणारा प्रतिसाद चांगलाच असेल असे नाही. कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन करू नका. नियमांचे पालन करा. आपली आवक नसताना इतरांना शब्द देणे म्हणजे नुकसान करून घेण्यासारखे आहे. तेव्हा सामंजस्याने वागा. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक करणे सहज शक्य होईल. मात्र अंथरूण पाहून पाय पसरा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करता येईल. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेताना वरिष्ठांची मदत मिळेल. संततीविषयक कौतुक वाटेल. घरगुती वातावरण चांगले राहणार आहे. मानसिकदृष्ट्या द्विधावस्था होणार आहे. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. मीन राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 20 आणि 21. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 17 ते 23 मार्च 2023 ह्या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य. जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांनी चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून यूट्यूब करून तुम्हाला प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असाच आपण आपला प्रतिसाद मला देत राहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.